ते आपण सांगा की जिल्हा परिषदेला एक आपण डेप्युटेशन दिलेलं आहे. कानोली पारा येथे घोटाळा झाल्याचं ग्रामपंचायत आढळलेलं, काय सांगणार नेमकं काय प्रकरण? कानोली पारा ग्रामपंचायत ही हिंगण्या तालुक्यामध्ये येत असते. त्या ग्रामपंचायतमध्ये भाजप पक्षाचा सरपंच आहे आणि तिथे एकूण बॉडी 16 लोकांची या सरपंचाला पकडून. तिथला सरपंच हा मनोपल्ली ने वागत आहे. तिथे कुठल्याही ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये जो काही जमा खर्च होत असतो त्याची कुठेही माहिती देत नाही आणि त्यांच्या पाठीशी ग्रामसेवकसुद्धा आहे. ग्रामसेवक आणि सरपंच हे दोघंच लोक त्या ठिकाणी ही ग्रामपंचायत चालवत आहे. तर तिथले उपसरपंच आहे. उपसरपंचाला पकडून 13 मेंबर त्यांच्या विरोधात आहे आणि 13 मेंबरपैकी 3 मेंबर हे भाजप पक्षाच्या गटातून निवडून आलेले आहेत. तेही ते विरोधात होते. माझ्याकडे आले की आम्ही जिल्हा परिषदला याच्या अगोदर गेलो नाही आणि आमच्या इथे चौकशीचं लावायला सांगितली तर आमची कोणीच सुनावणी घेत नाही आहे. तर तुम्हाला आमच्यासोबत चालायला लागेल आणि आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे काही घोटाळे होत आहे त्या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे याच्यासाठी तुम्ही आमच्यासोबत या म्हणून मी त्या ठिकाणी गेले. घोटाळा म्हणजे नेमकं कोणत्या कोणत्या प्रकारचा घोटाळा नेमकं झालेला आहे काय सांगणार? त्यांचं असं म्हणणं आहे की जे मागणी बिल असते ते नमुना 8चं वगैरे ते वर्षाला एकच वेळा होत असते. पण त्या लोकांनी 15 वेळा त्या नमुना 8च्या बिलाच्या मागे 15 वेळा तिथून पैसे काढलेले आहे आणि तेही चेकनी न काढता त्यांनी कॅशनी काढलेले आहे. असं करता येत नाही. नागपूर जिल्हा परिषदच्या सीओचं आताच पत्र गेलेलं आहे प्रत्येक ग्रामपंचायतला. हे एक गोष्ट आहे. दुसरं की त्यांचे ज्या ठराविक जसं आता इलेक्ट्रिकचे पोल आहेत त्याच्यावर स्ट्रीट लाईट लावावं लागत असते. तर ते कंपनीचं कोटेशन आहे ते मंजूर केलेलं आहे पण लोकल लाईट लावत असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या इथे जेवढे पोल नाही त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी पोलवर लाईट लावली असं दाखवलं. एक लाईट 6 महिने 8 महिने वर्षभर चालत असते पण त्यांनी 6-6 महिन्यामध्ये लाईट बदलवले असं त्यांच्या अशा तक्रारी आहे. त्या काही सामान्य फंडामधून रोडचे कामं आहे, नाल्यांचे कामं आहे, बिना एस्टिमेटनं काम बनवलेलं आहे, बिना MBने पैसे काढलेले आहे. त्या ग्रामपंचायतच्या सदस्याच्या वार्डामध्ये जे कामं होत आहेत त्या वार्ड मेंबरलासुद्धा माहीत नाही आहे. जेव्हा विचारणा करत असते तेव्हा ते लोक टाळाटाळ करत असते आणि बिल परस्पर काढत असतात. हे पोरं जे आहे माझ्याकडे आले होते त्याच्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये शिकले सवरले मुलं आहे. काही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे, काही DED झालेल्या महिला आहे, ग्रॅज्युएट महिला आहे. हे तरुण पोरं जे आहे हे शिक्षण घेऊन त्यांचं असं म्हणणं होतं की कानोली वाऱ्याच्या गावाचा विकास व्हायला पाहिजे, लोकांचा विकास व्हायला पाहिजे. या उद्देशाने हे पोरं त्या ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढले. त्यामध्ये 5 लोक अपक्ष आहे, काही काँग्रेसचे आहे, काही राष्ट्रवादीचे आहे आणि त्याच्यामध्ये BJPचे 3 सदस्यसुद्धा आले होते. त्याचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मागे पाहिलं असेल तुम्ही बोखाऱ्यामधलं प्रकरण मी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असताना प्रकरणाची चौकशी लावली होती. तिथे पण भाजपचाच सरपंच होता आणि त्या चौकशीमध्ये आढळलं की ते करोडो रुपयाचा निधीचा घोटाळा झालेला आहे. अशा वेळेस समीर मेघे साहेबांनी आपल्या सरपंचाला ना आपल्या पक्षाच्या लोकांना पाठबळ देण्यासाठी माझं नाव विधानसभेमध्ये उचललं. मी आपल्या माध्यमातून एक प्रश्न विचारते आता की तुमच्याच पक्षाचे 3 सदस्य या तुमच्या सरपंचाने केलेल्या घोटाळ्यामध्ये निवेदन देण्यासाठी इथे जिल्हा परिषदेला आमच्यासोबत आले होते. समीर मेघे साहेब, आपण आता पावसाळी अधिवेशन मुंबईला होणार आहे तर आपण विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलणार का आणि त्या कानोली वाऱ्याच्या जनतेला आपण न्याय देणार का हे मला म्हणायचं आहे. समीर मेघे जे आहे तिथले स्थायी आमदार त्यांच्याद्वारे म्हटलं येतं की आम्ही खूप विकास केलेला आहे पण हिंगणा विधानसभा क्षेत्राच्या काही गावाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर पावसाळ्यामध्ये अगदी पाणी गावापर्यंत चालले जातं. आतापर्यंत काही विल्हेवाट लावण्यात आलेली काय सांगणार? समीर मेघे साहेब आता तिसऱ्यांदा म्हणजे आता 10 वर्ष कंप्लीट होऊन तिसऱ्यांदा म्हणजे आता 3rd टर्ममध्ये ते निवडून आलेले आहेत. तुम्ही जर मी नाही म्हणत आता कालचा विकास कोणी केला हे तिथली जनता ग्रामपंचायतच्या लोकांनी सांगितलं. समीर मेघे साहेबांचा विकास हा बोर्डावर दिसेल तुम्हाला, काही कागदावर दिसेल पण वास्तविकमध्ये तुम्ही हिंगणा विधानसभेमध्ये जाल तर तिथे विकास लोकांचा जसा पाहिजे तसा व्हायला पाहिजे झालेला नाही आहे. यांची 10 वर्षापासून सत्ता आहे, ते सत्तेत आहे पण त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी म्हणा किंवा तिथल्या गावातील तरुण पोरांसाठी असं काही केलं नाही. शेतकऱ्यांसाठी एकही आवाज उचलला नाही. आज शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालेलं नाही आहे. हिंगणा विधानसभेमध्ये असे बरेचसे शेतकरी आहेत जे आत्महत्या केलेली आहे, बरेचसे कुटुंब असे बेघर झालेले आहेत. एक तरी प्रश्न समीर मेघे साहेबांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्याविषयी मांडला का हे आपण विचारलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे.
एकामागे एक हिंगणा विधानसभा क्षेत्रात घोटाळे जे आहे ते उघडकीस येत आहे. हे आपला ठाम पाऊल काय असणार आहे समोर? बघा, माझ्याकडे जे कोणी लोक न्याय मागण्यासाठी येईल तर मी त्या लोकांना न्याय देण्यासाठी मी समीर मेघे साहेब हे माझे काही विरोधक नाही आहे. ते जरी BJP पक्षाचे आमदार असेल पण ते माझे वैयक्तिक विरोधक नाही आहे. पण जनता जर माझ्याकडे येत असेल, माझा तालुका तर नागपूर आहे, माझं क्षेत्र इकडे येते नागपूर तालुक्यामध्ये, पण ते कानोली बाऱ्यातून त्यांच्या पक्षाचे लोक, काही अपक्ष लोक, काही राष्ट्रवादी काँग्रेसचे जर असे मेंबर येत असेल आणि त्यांना माझ्याकडून न्यायाची अपेक्षा असेल तर मी ठामपणे त्यांना न्याय देण्यासाठी कोणाला न घाबरता मी लढाई लढेल आणि आताही लढली, सामोरही लढेल आणि लढत राहणार लोकांसाठी. ठीक, ये हो गया. और इसके बाद वो अपना इलेक्शन ते निवडणुका जे आहे ते आणखी 1 महिना एक्सटेंड करण्यात आले त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे ते कोर्टाने सांगितलं की 4 महिन्यामध्ये घ्यायचं होतं, पण आता आणखी 1 महिन्याची वाढ दिलेली आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की नोव्हेंबर महिन्याच्या शेवटला ही निवडणूक होणार. काय सांगणार? कोर्टाने जरी आदेश दिले आणि कोर्टाने आदेश दिले म्हणूनच महाराष्ट्रामधली सरकार ही जागी झालेली आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाही आहेत, कारण की त्यांना जे खालचे कार्यकर्ते यांना पाठबळ द्यायचं नाही आहे आणि ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जसं महानगरपालिका असो, पण नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये आजही भाजपच्या सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारची लोकांमध्ये नाराजी आहे आणि त्यांना हे नाराजी माहीत आहे. त्यांना असं वाटते की जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या तर आम्हाला याच्यामध्ये फटका पडेल, म्हणून ते लोक कोर्टामध्ये जाऊन 1 महिना वाढवला. मला नाही वाटत की यांची मानसिकता 1 महिन्यानंतरही निवडणुका घेण्याची आहे असं मला वाटतं. म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या सांगितलं त्यातही निवडणूक होणार नाही असं आपलं म्हणणं आहे? हो, कारण की त्यांची मानसिकताच नाही आहे ना. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच घ्यायच्या नाही आहे आणि घ्यायच्या राहिल्यास त्या आता 3-3, 4-4 वर्ष असे आहे की नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिकामध्ये प्रशासक बसलेला आहे, जिल्हा परिषदमध्ये सुद्धा प्रशासक बसलेला आहे, पण त्यांना त्यांची काळजीच नाही आहे. लोक आज तुम्ही बघितलं असेल गावामध्ये जिल्हा परिषदमध्ये कुठलं काम करायचं तर लोकांपाशी लोकप्रतिनिधी नाही आहे, महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही आहे, तर लोकांना त्रास होत असते की त्यांचे कामं आमदाराला तर डायरेक्ट सांगू शकत नाही, खासदाराला सांगू शकत नाही. जर नगरसेवक असेल, नगरपंचायतचा नगरसेवक असेल, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर असेल तर त्यांना सोयीचं राहते लोकांना की आपले कामं त्यांना सांगायसाठी. पण त्यांनी निवडणुका घेतल्या नाही आणि सामोरे घेतील असं मला वाटत नाही. भाजपच्या सरकारची मानसिकता असं वाटत नाही की त्यांनी निवडणुका घेतील.